A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। विविध योजनांचे देण्यात आलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी वेळेत पूर्ण करावे। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला विविध बँकांचा आढावा। जिल्ह्यातील सर्व बँकांनी विविध योजनांमध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक व जिल्हा प्रतिनिधी यांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख, जिल्हा व्यवस्थापक सुजित झोडगे व सर्व बँकेचे जिल्हा समन्वयक बैठकीला उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचत गटांची कर्ज प्रकरणे आदी विविध योजनांसाठी देण्यात आलेले 50% उद्दिष्ट 4 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावेत। तसेच रब्बी पीक कर्जाचे वितरण वेळेत करून उद्दिष्ट पूर्ण करावेत असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी दिले। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। जे फटाके चौकात वाजवले त्याचं मुख्य कारण असेल की आपण गडसी फाटा ते हिंगोली तुमचा चौक, आपला अग्रेसन चौक आणि अग्रेसन चौक ते सावरखेड्याचा आपला मेन रस्ता तिथपर्यंत 161 पर्यंत या ठिकाणी 251 कोटी रुपये आज माननीय देशाचे जी गडकरी साहेब यांनी या ठिकाणी हिंगोलीच्या रोडला मंजुरी दिली। त्याच्यात दोन्ही पूल आहेत, 4 पदरी रोड आहे। 4 पदरी रोडमध्ये त्या ठिकाणी आपला काळादूरचा पूल, रेल्वेचा पूलसुद्धा त्या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि अतिशय जे हिंगोलीवाड्याला जाण्याकरता परभणीला जायचं असेल किंवा नडशीत जायचं असेल तर अतिशय रस्ता अरुंद होता आणि तुम्हाला सावरखेड्याहून येण्याकरता आपल्याला फार दिक्कत होती। आज या ठिकाणी दोन्ही रोड आणि दोन्ही पूल या ठिकाणी आणि सावरखेड्यापासून ते नडशी फाट्यापर्यंत या ठिकाणी 4 पदरी रोड 251 कोटी रुपये मंजूर या ठिकाणी गडकरी साहेबांनी दिली। आज आमदार कुटके साहेब दिल्लीला गेले आणि आज हातोहात मंजुरी आणून त्या ठिकाणी इस्टिमेट कॉस्ट काढून त्या ठिकाणी लवकरात लवकर टेंडर याचं काम लवकर सुरू होईल।